गणगणात बोतेंचा जयघोष, रांगोळ्या आणि फुलांचा वर्षाव करत ठिकठिकाणी केले जाणारे स्वागत अशा भक्तिमय वातावरणात श्री गजानन महाराज सेवा संस्थेतर्फे संत गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली होती। या सोहळ्यानंतर गोदाकाठी 1100 किलो बाजरीच्या भाकरी आणि 450 किलो पिठल्याच्या महाप्रसादाचे काल 5000हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। नाशिक शहरातील DGP नगर, भान पेपर एजन्सी या ठिकाणी देखील संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन मोठ्या उत्सवी आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। या ठिकाणी देखील पिठलं, भाकर तसेच खिचडी आणि शिरा यांचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला। तसेच परिसरातून अनेक ठिकाणाहून श्री गजानन महाराज यांच्या पालख्या देखील निघालेल्या होत्या। एकूणच DGP नगर 2 या परिसरामध्ये भक्तिमय वातावरण झालेले होते। रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत जवळपास महाप्रसाद वाटपाचे काम अखंडपणे सुरू होते। नाशिक शहरातील पंचवटी, DGP नगर 2 तसेच सिडको इत्यादी सर्वच भागामध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व श्री संत गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला। यावेळेस बोलताना भाविकांनी सांगितले की श्री गजानन हा 146वा प्रगट दिन गजानन महाराजांचा 3 मार्च रविवार रोजी उत्साहात साजरा झालेला आहे। सकाळी श्री गजानन विजय ग्रंथाचं चक्री पारायण संपन्न झालं। त्यानंतर हजारो भाविकांनी पिठलं भाकरीचा महाप्रसाद जो गजानन महाराजांना प्रिय होता त्याचा सर्वांनी ग्रहण केलेलं आहे। आणि सकाळी वनश्री कॉलनी भजनी मंडळाच्या वतीने सुंदर असं भजन सादर झाले। भजनी मंडळाचे प्रमुख रघुनाथ शिंदे, हरिभक्तपरायण, एकनाथ महाराज सातारकर, प्रवीण शिंदे व आदी त्यांचे सहकारी यांनी सुंदर भजन सादर केले। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जो संत गजानन महाराज चौक आहे त्याचा 3रा वर्धापन दिन देखील आहे। ही आनंदाची बाब आहे। अशा रीतीने सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। श्री गजानन, जय गजानन।